नमस्कार प्रेक्षको. सरकार म्हणजे काय आणि त्याला समार्थी शब्द तुम्ही काय सांगाल? सरकार म्हणल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं असं विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर दिरंगाई येईल, तुमच्या डोळ्यासमोर भ्रष्टाचार येईल, वित्तीय तूट येईल, नोकरशाहीचा लाल विळखा येईल, नकार घंटा येईल. अशा सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येतील आणि त्या काही चूक आहेत असं मी म्हणणार नाही. या सगळ्याचा सारगार केला तर त्याचं एकच नाव येईल आणि ते म्हणजे सरकार. आतापर्यंत हे खरंच खरं होतं, बट नॉट एनी मोर. आता हे चित्र झपाट्यानं बदलत आहे. सरकारी कंपन्या झपाट्यानं काट टाकतायत. एवढं वाक्य जरी मी म्हटलं ना तरी सुद्धा आला गोदी मीडियाचा, आला पाकिटमार, पाकिट पत्रकार आला असं म्हणून तुम्ही मोकळे व्हाल. जरा थांबा, ट्रोल जरूर करा, पण त्याच्या आधी मी काय सांगतो ते ऐका. उदय निरगुडकर चांगला की वाईट याविषयी तुमची मतांतर असतील, माझं काही म्हणणं नाही. पण माझं अमुक एक आधार कार्ड, हा आधारचा नंबर आणि ही माझी जन्मतारीख, याच्याविषयी काही चॅलेंज येऊ शकतं का? त्याच्याविषयी काही चॅलेंज येऊ शकत नाही, बिकॉज दॅट इज फॅक्ट, हार्ड फॅक्ट. आणि आता या पुढच्या 3-4 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही हार्ड फॅक्ट सरकारी कंपन्यांचे सांगणार आहे आणि ते तुम्हाला अचंबित करणार आहेत, कारण मी सुद्धा ते पाहून अचंबित झालो. याचं कारण असं आहे, आर्थिक वर्ष 26-27 हे जे साधारणतः 1 एप्रिल पासून चालू झालं, 1 एप्रिल, 1 मे, 1 जून आणि 30 जून पर्यंत जे आर्थिक ताळेबंद जाहीर झाले पहिल्या आठवड्यामध्ये जुलैच्या, ते पाहता असं प्रोजेक्शन आलेलं आहे की सरकारी गुंतवणूक ज्या कंपन्यांमध्ये आहे, सरकारी कंपन्यांमध्ये, त्याचा लाभांश सरकारला यावर्षी किती मिळणार आहे? तो आकडा आहे तब्बल 80,000 कोटी इतका. मागच्या वर्षी हाच आकडा 78,000 कोटीचा होता. त्यात घसघशीत 2,000 कोटींची वाढ आहे आणि 75,000 कोटी हे साधारणतः प्रोजेक्शन होतं. म्हणजे 75,000 कोटी हे एवढे अचीव्ह झाले तरी आपण फुल अचीव्ह केलं असं आपल्याला समाधान मिळणार होतं. बट वी आर एक्सिडिंग अवर एक्सपेक्टेशन्स. आणि कुठल्या क्षेत्रामध्ये आहेत? तर ही क्षेत्र आहेत ऑइल अँड नॅचरल गॅस, कोल म्हणजे कोळसा, पॉवर, थर्मल पॉवर आणि हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर. या क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर अर्थात पायाभूत सेवा सुविधा, या क्षेत्रांमधल्या ज्या सरकारी कंपन्या आहेत त्या सरकारी कंपन्या आपल्याला इतका विक्रमी लाभांश देत आहेत, इतका जबरदस्त प्रॉफिट करून देत आहेत, इतका जबरदस्त परफॉर्मन्स देत आहेत. डेफिनेटली समथिंग हॅज चेंज्ड आणि त्या चेंजची स्टोरी आज अत्यंत महत्वाची आहे. या सगळ्या कंपन्या या आता भांडवली खर्च जो आहे ना, म्हणजे एखाद्या कंपनीचा परफॉर्मन्स हा जसा त्याच्या प्रॉफिटवर किंवा लाभांशावर मोजला जातो, त्याहीपेक्षा या वर्षात तुम्ही किती भांडवली खर्च केलात याच्यावर मोजला जातो. अँड ऑल दीज कंपनीज आर अचिव्हिंग देअर कॅपिटल एक्सपेंडिचर टार्गेट्स. आता लाभांश किती देता येतो? तर तुम्हाला सांगतो, सरकारी नियम जे आहेत ते नियम पाहता ढोबळ मनानं तुमचा जो प्रॉफिट झालेला आहे त्या प्रॉफिटच्या 30% या तुमची जी नेटवर्थ आहे त्या नेटवर्थच्या 5% तुम्हाला प्रॉफिट देता येतो. म्हणजे 80,000 कोटी इतकी जर प्रचंड रक्कम सरकारला लाभांशाच्या स्वरूपात मिळणार असेल तर तुम्ही एक लक्षात घ्या, खरोखरच या कंपन्यांनी काट टाकले आणि त्या जबरदस्त प्रॉफिट मिळवायला लागल्यात. इतकंच काय तर शेअर मार्केटवर सुद्धा त्यांचा परफॉर्मन्स अतिशय जबरदस्त आहे. किंवा या क्षेत्रात जे गुंतवणूक करणार असतील शेअरमध्ये वगैरे, त्यांच्यासाठी सुद्धा स्लो अँड स्टेडी विन द रेस ही जर फिलॉसॉफी तुमची गुंतवणुकीतली असेल तर पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग टुडे इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट यू कॅन हॅव. आता सरकारला जी इतकी प्रचंड मोठी रक्कम मिळणार आहे ना, त्याच्यामुळे सरकारची जी आर्थिक तूट आहे ती आर्थिक तूट कमी होणार आहे. आणि यावर्षी ते फार महत्वाचं होतं. याचं कारण एकीकडे युद्ध होतं, त्यामुळे तेलाच्या किमती गगनाला भिडलेल्या होत्या. अल निनोचा त्रास होता, त्यामुळे अग्रिकल्चर प्रोडक्शन खाली जाणार आणि त्याचा महागाईवर परिणाम होईल असा अंदाज होता. आणि त्यात भर म्हणजे तेलाच्या भडकलेल्या किमती आणि त्याच्यामुळे आपल्याकडच्या वस्तूंमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढत जाऊन इथं महागाई येईल. महागाई आली की खप कमी, मागणी कमी की पुरवठा कमी आणि संपूर्ण जे आपलं अर्थचक्र आहे जे गतिमानपणे आता सुरू आहे 7%, 7.5%, ते खाली घसरेल की काय अशी चिंता होती. परंतु ती चिंता मात्र या लाभांशाने आता धुळीला मिळवली. याचं कारण एकीकडे पाऊसही बरा होतोय, दुसरीकडे
युद्धाचा ज्वर जरी तसाच असला तरी आता तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये स्थिरावल्यात. इतकंच काय, काहीशा त्या लोअर साईडला, कमी साईडला गेलेल्या असल्या तर त्याचाही फायदा आपल्याला होतोय. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या कंपन्या जबरदस्त परफॉर्मन्स करतायत. आणि आज जसं मी सांगितलं तसं हा जो प्रॉफिट आहे 80,000 कोटी, हा फक्त 4 सेक्टरमधनं येतोय. ऑइल अँड नॅचरल गॅस, कोल, पॉवर आणि इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्यातनं येत आहेत. मग तुम्ही म्हणाल की ज्या आर्थिक बँका वगैरे आहेत त्यांचे प्रॉफिट किती आहेत, तो आकडा अजून मला काढायचा आहे. तो अभ्यास करून मी तुमच्यासमोर मांडेन. पण मागच्या वर्षीचा आकडा तुमची तुमची या विषयाचा प्रश्नाला उत्तर देताना मी सांगेन की आरबीआय आणि पब्लिक सेक्टर बँक यांचा जो प्रॉफिट आहे त्याचा आकडा जवळपास 3,16,000 कोटी इतका प्रचंड होता. होय, 3,16,000 कोटी. म्हणजेच एक प्रकारे सरकारी कंपन्या ही केवळ सरकारी धोरणं राबवणारी अशी आर्म किंवा साधनं नाही आहेत. तर मला असं वाटतं सरकारी धोरणं राबवण्याबरोबरच सरकारला एक उत्तम शाश्वत उत्पन्न मिळवून देणे आणि जे काही सामाजिक त्यांचे उद्देश असतील ते सुद्धा राबवणे, हे दोन्ही उद्देश आता सध्या सरकारी कंपन्या पार पाडतायत. त्यामुळे आमच्या सरकारच्या अर्थ उद्योगाला, मॅन्युफॅक्चरिंगला एक प्रकारे संजीवनी कुठून येत असेल तर ती संजीवनी आता पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मधून येते. दॅट्स द स्टोरी ऑफ द डे.